मंडल, एक गाव एक महिला मंडल, गावागावात एकच वादा आमचा भालू दादा, एकच वादा आमचा भालू दादा. महिलांसाठी त्यांनी आमच्या डान्स साठी सगळ्यांना बक्षीस साड्या दिलेले, त्यांच्याकडून आमच्या महिला मंडळचा धन्यवाद धन्यवाद. शेतकरी महिला मंडळ वळ आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या आनंद उत्साहात संपन्न. शेतकरी महिला मंडळ वळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या आनंद आणि उत्साहात शेकडो महिलांच्या उपस्थितीत भगवान शेठ मधुकर शेठ क्रीडानगरी वळगावच्या तलावाजवळ साजरा करण्यात आला. तर या कार्यक्रमाला आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, शेतकरी महिला मंडळाच्या आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव तसेच वळगावातील मोठ्या संख्येने महिलांनी आपली उपस्थिती लावली. तसेच या हळदी कुंकूच्या कार्यक्रमात महिलांनी उखाणे घेत एकत्र येऊन हळदी कुंकूचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व समजून घेत आनंद साजरा केला व यावेळी सर्व महिलांमध्ये आनंद उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच यावेळी शेतकरी महिला मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड सर्व महिलांच्या एकमताने करण्यात आली. अध्यक्षपदी सुगंधा भानुदास पाटील, उपाध्यक्षपदी नंदा तानाजी भोईर, खजिनदारपदी प्रतिमा संदीप पाटील तर सचिवपदी गायत्री जयेश पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर उपस्थित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी हळदी कुंकूच्या कार्यक्रमात शेतकरी महिला मंडळ वळच्या अध्यक्षा सुगंधा भानुदास पाटील यांच्या माध्यमातून सर्व महिलांना भेटवस्तू देखील देण्यात आल्या. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी अध्यक्षा निलेक्षा अशोक भोईर, नंदनी शिवाजी भोईर, माजी अध्यक्षा सुषमा श्रीराम भोईर तसेच शेतकरी महिला मंडळातील सर्व महिलांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित अध्यक्षा सुगंधा पाटील यांच्यासह अनेक महिलांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले. नाव घ्यायचे असतात, आपलं सौभाग्याचं ते लेणंच आहे, तर त्यासाठी मी पण एक नाव घ्यावं. हळदी कुंकवाचा करंडा त्याच्यात मनोरूपी झाकण, हळदी कुंकवाचा करंडा त्याला मनोरूपी झाकण, श्रीरामजींचं नाव घेते, आशीर्वाद द्या आपण. माझं नाव सुमित्रा उदय पाटील. जेजुरी गडावर भंडाऱ्याच्या राशी, जेजुरी गडावर भंडाऱ्याच्या राशी, उदयरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. काचच्या बशी बदामी हलवा, काचच्या बशी बदामी हलवा, अध्यक्षबाईने बोलवा. तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी, पंढरी रावांचं नाव घेते, त्यांची राजेश्वरी. अशोक भोईर. मी स्वतःचं नाव घेते, तुम्ही ऐका. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कली, गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कली, अशोकरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. सर्व इच्छा आणि शेतकरी महिला मंडळाची अध्यक्ष झाल्यामुळे सुगंधा तुझ्यासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. पैठणी साडे महाराष्ट्राची शान, रामदेवरावांचं नाव घेते, तुमचा राहुल. प्रथम मी शेतकरी महिला मंडळाचे संपूर्ण महिलांच्या मनापासून आभार व्यक्त करते की मला अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल. महिलांच्या हिताची कामं, महिला सक्षम कशा होतील याच्यावर मेहनत करेन. आज प्रथम हळदी कुंकूचे कार्यक्रम आयोजित केले आहेत, तरी सर्व महिलांनी कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. शेतकरी महिला मंडळ, एक गाव एक महिला मंडळ. सर्वप्रथम मी माझ्या लाडक्या माता भगिनी और लाडक्या मैत्रिणींना हळदी कुंकवाच्या शुभेच्छा देते. हळदी कुंकवाचे महत्व म्हणजे स्त्रीच्या सौभाग्याचे लेणं. माझ्या सर्व मैत्रिणी और माता भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. आणि आपल्या मंडळाच्या अध्यक्ष, नवीन अध्यक्ष त्यांनी जी आपल्याला भेट दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. कमलताई आमची सासूरवाशीन आहे, ते आमच्या गावासाठी भरपूर सुविधा आणि आमच्यात सहभागी होते, त्याच्यात आम्हाला त्याच्याबद्दल अभिनंदन वाटते. धन्यवाद. त्यांचं मी स्वागत करते. आता जेव्हा सुरुवात झाली, महिला मंडळ गावोगावी आली, तेव्हा आमच्या आईने चंद्राबाई अनंत पाटील यांनी महिला मंडळाची स्थापना केली. पहिल्यांदा रानाळ गावात आणि मग वळ गावात, पूर्णा, काल्हेर या अशा ठिकाणी स्थापना करून महिला मंडळ चालू केली. तेव्हापासून आमच्या आईंनी, आई काय शिकलेल्या नव्हत्या पण त्यांनी खूप म्हणजे अशा आपल्या नंदिनीबाईंनी कशा हुशार आहेत, सगळे पटाईत आहेत कामामध्ये, तशा त्या आमच्या आई म्हणजे त्यांना खूप आवड सगळ्या कार्यक्रमाची. गावोगाव जाऊन महिला मंडळ स्थापना करून
महिला मंडळाचे कार्यक्रम घेऊन राबवून आणि गावाच्या सुद्धा वळ गावातील सर्व महिलांना एकत्र आणून त्यांची मिटिंग घेऊन त्या मंडळाचं नाव केलं शेतकरी महिला मंडळवर. तेव्हापासून आमच्या आई अध्यक्ष होत्या. आईचा मृत्यू झाल्यानंतर मंजुला विश्वनाथ पाटील या अध्यक्ष झाल्या. त्या पण शिकलेल्या नव्हत्या. त्यांच्यानंतर गाईताई त्या झाल्या अध्यक्ष. मग भानुबहिणी रामदास भोईर त्या झालेल्या अध्यक्ष. त्याच्यानंतर मग आपल्याला नवीन गावामध्ये शिकलेल्या महिला आल्या. तर आमच्या मनामध्ये विचार आला, नंदिनी वहिनी आपल्या बोलायला लागल्या का आपण नवीन आल्यात महिला, त्यांना आपण प्राधान्य द्यायला पाहिजे आणि त्यांना पण समजलं पाहिजे महिला मंडळ काय आहे त्याच्यात, त्यांना पुढे आणलं पाहिजे. मग असं करता करता परत आम्ही त्यांनी मिटिंग लावली महिलांची आणि मग त्या महिलांना केलं कोणाला अध्यक्ष मिटिंग घेतली. त्याच्यात विचार ठरला की कोणाला अध्यक्ष व्हायचं आहे. मग गुलाब कमलाकर पाटील या उभ्या राहिल्या, त्यांना अध्यक्ष केलं. त्याच्यानंतर निलेश अशोक भोईर त्या अध्यक्ष झाल्या. त्यांच्यानंतर राजेश्री पंढरीनाथ भोईर त्या अध्यक्ष झाल्या. मग सुषमा श्रीराम भोईर त्या अध्यक्ष झाल्या. आता नवीन आपल्या 2026 मध्ये सुगंधा भानदास पाटील यांची निवड करण्यात आली. सर्वांनी महिलांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यांच्या सहकारी नंदा तानाजी भोईर, तसेच गायत्री जयेश पाटील, प्रतिभा संदीप पाटील या 4 जणींची निवड झाली. ज्या ज्या अध्यक्ष झाल्या त्यांनी त्यांचं बरोबर त्यांच्या याच्याने नियमानुसार कार्यक्षेत्रामध्ये त्यांचं त्यांनी कार्यक्रम पार पाडलं, जबाबदारी पार पाडलं. तसं आमच्या आईचं ते नाव चालवतात वळगावामध्ये आणि एकच महिला मंडळ आणि एकच नाव ठेवलं. कोणी त्याच्यामध्ये बदल कसलं केलं नाही. तर आम्हाला खूप मला बरं वाटते. मी त्यांची मुलगी आहे आणि मला खूप आनंद होते. हेच मला मोठा अभिमान आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. दरवर्षी आमच्याकडे वळगावामध्ये शेतकरी महिला मंडळाच्या माध्यमातून हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा होतो. यामध्ये गावातील जवळजवळ 300-400 महिला एकत्र येतात. कारण माझ्या गावाची खासियत आहे का आमचं शेतकरी महिला मंडळ एका गावाचं एकच महिला मंडळ आहे. सगळ्या अगदी म्हणजे वयाच्या 18 वर्षापासून तर वयाच्या 80 वर्षापर्यंतच्या महिला वर्ग या आपल्या 3 पिढ्या या मंडळामध्ये एकत्रपणे आनंद साजरा करतात. सगळे प्रोग्राम साजरे करतात. मग ते वृक्षारोपण असो किंवा गावाची जत्रा असो किंवा गावाची होळी असो, हे सगळे प्रोग्राम करताना दर 3 वर्षांनी नवीन अध्यक्षांची नियुक्ती होते. आज आमच्या या वळगावामध्ये नव्याने आमच्या महिला मंडळाचे शेतकरी महिला मंडळाचे अध्यक्ष सौ माननीय सुगंधाताई भानुदास पाटील यांची एकमताने निवड झालेली आहे. त्यांच्याबरोबर उपाध्यक्ष या नंदाताई भोईर, त्याच्यानंतर खजिनदार प्रतिभा पाटील, त्याच्यानंतर सचिव या गायत्री जयेश पाटील या आहेत. आता मला एकच सांगायचं आहे की या हळदी कुंकू साजरा करताना अत्यंत मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने सन्मानाने सगळ्या महिला गावामध्ये आल्या. या आमच्या अध्यक्ष मॅडमने स्वखर्चाने हा प्रोग्राम इथे सादर केलेला आहे. सगळ्या महिला वर्ग प्रेमाने इथे आलेले आहेत. एकच खासियत आहे माझ्या मंडळाची, इथे कोणतंही राजकारण केलं जात नाही. मुख्य गोष्ट म्हणजे गावामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नसते. सगळ्या महिला वर्ग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. हा एक अभिमानाचा विषय आहे. मग त्याच्यामध्ये सासू आणि सून या 2 पिढ्या एकत्र येतात. त्याच्यामुळे खूपच छान वाटतं की हळदी कुंकू होताना सासू आणि सून ही एकत्र एकमेकींच्या सौभाग्यासाठी लेणं मागत असते. हा एक मुख्य महत्वाचा असते. आता तुम्हाला दिसते इथे सगळ्या जणी काळ्या साड्या घालून आलेल्या आहेत. म्हणजे खरोखर काहीतरी प्रतीक आहे हे की आपल्याला माहिती आहे हळदी कुंकवाला काळ्या साड्या का घातल्या जातात, की आपला जो प्रोग्राम असतो तो हिवाळ्यात होतो. जास्तीत जास्त महिलेला उष्णता मिळावी म्हणून काळ्या रंगाचे वस्त्र धारण करतात. गावागावात एकच वादा आमचा बालू दादा, एकच वादा आमचा बालू दादा. महिलांसाठी त्यांनी आमच्या डान्स साठी सगळ्यांना बक्षीस साड्या दिलेले. त्यांच्याकडून आमच्या महिला मंडळाचा धन्यवाद.